जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. गड किल्ले हे आपल्या मातींचे किंवा दगडांचे नसून ना, हे आपल्या महाराजांचा श्वास आहे आणि तो आपल्याला जपला पाहिजे. मंडळींनो बघा, आपल्याला पर्यटक भेटले बघा. नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मंडळींनो, मी आज अशा एका हिडन प्लेसेस पाशी जाणार आहे ना, जे तुम्हाला गेल्यावर ना खरंच तिथे येण्याची इच्छा होईल. तर मी आज ना यशवंत गडावर जाणार आहे मंडळींनो. तिथे गेल्यावर ना तुम्हाला मी पूर्णपणे गड फिरून दाखवतो आणि तेथील भिंती आणि तेथील गडावरचं वातावरण हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. काय चुकी झाली माझ्याकडून तर माफ करा, कुठला शब्द वगैरे वापरताना किंवा कुठलं काय बोलताना चुकी झाली तर माझ्याकडून माफ करा, कारण मी एवढा मोठा नाही की आपल्या महाराजांविषयी बोलू शकेन असा. तर मंडळींनो, आम्ही आता गडावर जाणार आहे. इथं माझ्यासोबत हे बघा माझी मित्रमंडळी इथं आहेत. तर मी आता गडावर गेल्यावर तुम्हाला तिथलं वातावरण पूर्णपणे दाखवतो. चला आपण जाऊया गडावरती, तुम्ही पण माझ्यासोबत चला गडावरती. गाडीवरून जाऊन रडवले. शिवाजी महाराज घोडा घेऊन किती फिरले बघले ना महाराज. बघा महाराज आपले घोडा घेऊन किती फिरले होते आणि आपण गाडीवरती फिरायला हे करतोय. माणसं अशी काहीच बघा, आपल्याला गडावर जाताना ना ही औषधी वनस्पती भेटली. कसलं तर ही औषधी वनस्पती आहे. जर तुम्हाला कुठे खरचटलं ना, त्याचा तुम्ही पाला करून लावू शकता. बघा इकडे ढाल आहे बघा. आता आम्ही गडावरती आलोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मंडळींनो, तुम्ही सुरुवातीला आलात ना, असं वाटेल की तुम्हाला इथंच गड संपलाय, पण जरा समोर चलत जा. तुम्ही चलत गेल्यावर ना तुम्हाला समोर गड भेटून जाईल बघा. आणि या गडावरती येण्यामागचं कारण काय माहिती आहे का, आपल्या राजांनी किती मेहनत घेतली हे आपल्याला गड किल्ल्यावरती आल्यावरती समजतंय. तर बघा, या गडांच्या मजबूत भिंती हे दाखवतात की किती प्रामाणिकपणे गडावरती काम केलेलं आहे. इतिहास आहे. आणि या गडाचा ना इतिहास तुम्हाला या फलकावर दिसेल बघा. छत्रपती संभाजी महाराज की जय. हे बघा यशवंत गडाचा इतिहास. तर आम्ही आता गडावरती आलोय. तर मंडळींनो, इथल्या भिंती बघून ना आपल्याला समजतं घेतलं की बांधकाम किती स्ट्रॉंग आहे बघा. हा जो यशवंत गडाचा इतिहास आहे ना, याचा एक फलक लावलेला आहे. मी त्याचा ना इथे तुम्हाला एक फोटो लावतो बघा वरती स्क्रीनवरती. तुम्हाला त्याचा पूर्णपणे इतिहास समजून जाईल. तर इथं नकाशा पण आहे बघा. तर बघा, हा इकडं केळीची झाडं लावलीत गडावरती खाली. खूप मोठा गड आहे बघा. वरून पाणी पडतंय, इथं मस्त थंड वाटतंय. आणि या गडाच्या भिंती आहेत ना, तुम्हाला पूर्णपणे इतिहास सांगतात. आणि पहिली लोक खरंच खूप प्रामाणिक होती. आता माणूस पण बघा याच्यावरती लिहिले, नमस्कार शिव भक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकसंग्रह या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. असे आताचे कार्यकर्ते बघा. आताचे करते एवढे पायऱ्या चढून आल्यानंतर दमतात. आणि शिवाजी महाराजांनी त्यावेळी किती पायऱ्या चढून गड एवढे जिंकले. हे बघा, या भिंती आहे ना पूर्णपणे इतिहास सांगतात. म्हणून कधीतरी ना गड किल्ल्यावर गेलं पाहिजे, तर आपल्याला इतिहास थोडाफार समजेल. बघा, तर मंडळींनो, आम्ही आता ना दरबारामध्ये एंटर करतो बघा. हा बहुतेक दरबार आहे बघा. हा, आणि इथं आलो ना मंडळींनो, आवाज घुमतोय बघा. शिवाजी महाराजांचा दरबार बघा. तर हा एक दरबार आहे इथं गडावरती. अजून तिकडे स्वप्नील करून गेले बघा. तर तिकडे पण आम्ही तिकडे जाऊन बघूया आता. तर बघा, या भिंतीवरती झाडं वाढलीत तरी पण त्या भिंती अजून स्ट्रॉंग आहेत बघा. या भिंतीवरती झाड वाढलंय तरी पण भिंती स्ट्रॉंग आहेत बघा. हा हा, तर मंडळीनं बघा, इथं बघा हे झाड आहे ना, या भिंतीवरती वाढलंय तरी पण भिंती किती स्ट्रॉंग आहेत बघा. म्हणजे पहिली जी माणसं होती ना ती प्रामाणिक होती. भिंतीचा आकार बघ. हा ना, भिंतीचा आकार बघा तुम्ही किती जास्त आहे. आणि हे किल्ला केल्याने हे आता रिडेव्हलपमेंट केलं वाटतं बघा. हा एक दरबार आहे मंडळीनं बघा. मी तुम्हाला फिरून दाखवतो पूर्णपणे.
बघा हा एक दरबार आहे. रूम आहे त्याकडे सगळ्या रूमाचा तर हा आपल्या राजांचा इतिहास आहे. आणि आपण ना ह्या राजांचा इतिहास जपला पाहिजे. तर बघा इथं साफसफाई केलेली नाही. आम्ही आज फिरण्यासाठी पण आलेलो असंच. पण मला बघा इथं बघा या भिंतींवरती एवढी मोठी मोठी झाडं वाढलीत बघा. पण किती भिंती अजून स्ट्रॉंग आहेत बघा. बघा तडा थोडी पण तडा गेलेली ना. किती मोठी मोठी झाडं आहेत बघ भिंतीवरती ना. तिकडे 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 बघूया ना. तिकडे बघूया इकडे बघूया ना. मंडळी ह्या बहुतेक ना असे छोटे छोटे रूम टाईप मध्ये आहेत बघा. आणि हा पूर्ण मोठा दरबार आहे. बघा हे झाड बघा ना किती मोठं आहे. आणि ह्या भिंतीवरती उभं आहे. ही एक छोटा सभागृह टाईप मध्ये वाटते बघा. इकडे पण आहे. मंडळींनो या भिंती बघा तुम्ही. कारण की गड किल्ल्यावर गेल्यावर ना आपल्याला समजतंय राजांनी आपल्यासाठी काय केले. नाहीतर आपण आज कुणाच्या तरी मुघलांचे वगैरे आपण आज हे असतो. मंडळींनो बघा आपल्याला पर्यटक भेटले बघा. आपल्याला एक गुफा भेटली बघा. बघा चला 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 चला. तरी आपल्याला एक छोटीशी गुहा भेटली बघा. एकदम थंड असं वातावरण वाटतं बघा. पण मंडळी बघा आता ही का नाही अशा या असं सर्कल सर्कल बांधलेलं आहे बघा. ते अजून किती स्ट्रॉंग आहे बघा. वरती किती मोठी मोठी झाडं आहेत राव. हल्ली बांधकाम केलं वाटतं ना हे. बघा ही छोटीशी गुहा होती. खतरनाक. इथून या समुद्रातून दळणवळण करण्यासाठी हा गड बांधला होता. तर मी तुम्हाला तिथे पूर्णपणे माहिती एक फोटो लावतो. तिथं एक मला फलक भेटला. त्या फलकचा मी तुम्हाला फोटो लावतो. त्या अगोदर ना हा माझ्या पाठीमागे बघा समुद्र किनारा. मंडळींनो मला एक ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. तुम्ही कोणता गड जिंकू नका. पण जे गड आहेत ना त्यांचं संवर्धन करा. कारण की आपल्या राजाची आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ना हीच गड किल्ले हीच एक आठवण आहे. त्यामुळे तुम्ही ना ही गड जपण्याचे प्रयत्न करा. आणि आता बघा इथं पावसामुळे रान वाढलं आहे तरी पण खूप छान गड आहे. कारण की इथं रान वाढल्यामुळे आपल्याला थोडंफार हे वाटतं झाडं बिडं वाटतात. पण यांच्या भिंती आहेत ना किती स्ट्रॉंग आहेत बघा. त्यामुळे आपल्याला आता कुठले गड जिंकायचे नाहीत किंवा काय हे करायचं नाही. फक्त आपल्या शिवाजी महाराजांचे ना या आठवणी अशा जपायच्या आहेत. तुम्ही ना इथं गडावरती आलात ना की तुम्ही मद्यपान वगैरे असं काय करू नका. आणि तुम्ही अश्लील चाळे वगैरे काय करू नका. आणि इथं तुम्ही या आणि कचरा वगैरे काय करू नका. मेन महत्त्वाचं म्हणजे आता काय होतंय पर्यटक येतात कचरा आपल्यासोबत खायला वगैरे घेऊन येतात बघा. आणि कचरा तुम्ही ना इथंच टाकताय बघा. हे असे कचरे वगैरे काय तुम्ही करू नका इकडं. तर आम्ही आता तो कचरा घेऊन जाणार आहे. आता तुम्ही ना गड किल्ल्यावरती आलात ना कृपया करून असा कचरा करू नका. एवढी छान जागा आहे ना. तुम्हाला मी आता गड किल्ल्यामध्ये वरती जाऊन दाखवलं. पण तुम्ही इथं बघा या साईडला इथं कचरा डब्बा असताना देखील तुम्ही ना असं आजूबाजूला हा कचरा टाकू नका. कारण की आपल्याला ना हे पर्यटन स्थळे जपायचे आहेत. बघा शुभम आता साफ करतोय पूर्णपणे कचरा टाकतोय बघा.